हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, सकाळी सकाळी आमच्या मल्हारचा असं काही असतं, नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी असतात. त्याच्यानं बड्डेचा आहे तो बलून, तो कसा खेळतोय बघा. त्याला ना खूप आवडतोय तो बलून खेळायला, मजेशीर वाटतोय तो. त्याला वर पंख्याला पण टांगून दिलाय तो बलून आणि आता तो मस्त खेळत होता. आणि तितक्यात मग मला आता भाजी करायची होती, म्हणून मग मी घेतली आलू आणि वांग्याची भाजी करायची होती मिक्समध्ये. मग ना अशी साध्या पद्धतीने बेसिक मसाले वगैरे टाकून फोडणी दिली भाजीला. बघा ना कशी छान मस्त दिसते ना अशी भाजी ना. छान कडकडीत गरम होऊ दिलेला मसाला वगैरे ना भाजी खूप सुंदर होते. त्यामुळे ना मी नेहमी भाजीला असं कडकडीत गरम होऊ देते तेलाला आणि नंतरच मसाला वगैरे टाकते. त्यामुळे भाजीला फ्लेवर छान येतो. आणि नंतर घेतल्या पोळ्या वगैरे करायला. आता पोळ्या म्हणायच्या तर मी माझ्या आजीकडून शिकले अशा पोळ्या करायला. कारण उंड्याच्या पोळ्या तर आजकाल कोणी बनवत नाही, पण माझी आजी अशी बनवायची पोळ्या. खूप सॉफ्ट आणि खूप मस्त होतात अशा पोळ्या. एकदा तरी बनवून बघा तुम्ही, खूप छान होतात. बघा कशी मस्त फुगली आहे पोळी आणि दिवसभर अशी नरमच राहते ही पोळी. एकदम मस्त, खायला पण छान लागते, नरम नरम आणि राहते पण छान. माझी आजी ना नेहमी अशाच पोळ्या करायची, तिच्याकडूनच मी शिकले अशी पोळ्या करायला. नंतर ना माझी भाजी पण तयार झाली होती आणि आहोला लागली होती भूक. त्यासाठी त्यांना ताट वाढायला घेतलं. बघा कशी मस्त दिसते भाजी. आणि नंतर पोळी वगैरे वाढून त्यांना जेवायला दिलं. आणि पाहू शकता कसा लुक दिसतोय भाजीचा, छान दिसते मस्त. आणि चवीला पण खूप छान झाली होती बरं. आणि नंतर ना चहा बनवून घेतला. आम्हाला बाहेर जायचं होतं, आई बाबा आले होते, त्यांना चहा दिला करून. आणि नंतर निघालो आम्ही बाहेर. आज संक्रांत आली आहे ना, संक्रांतीचं सामान आणायचं होतं, वाहनाचं वगैरे. मग त्यासाठी बाहेर वसमतला आलो होतो आम्ही. आणि नंतर ना बघा इकडे खूप सारी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि त्यात गर्दीत काही क्लिप्स घेतल्या तरी पण खूप आलं होतं सामान. वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळं छान आलं होतं सामान. त्यातले ना आम्हाला घ्यायचे होते करंडे. करंड्याचं वाण करायचं होतं, त्यामुळे मग आम्ही करंडे घ्यायला घेतली. खूप छान आलं होतं. देवाचं फुगे वगैरे आम्ही काही बघत होतो, तेही सामान पण खूप महाग म्हणत होते, त्यामुळे मग तेही राहू दिले. इकडे कासव वगैरे लटकवलेले होते. आणि नंतर ना निघालोत आता आम्ही दुसरीकडे. इथं ना सेल चालू होता. इथेही खूप छान छान ॲसेसरी आल्या होत्या, कारण लहान मुलींचे बेल्ट्स वगैरे, पिना, खूप काही काही आलं होतं. आणि घरातील लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू पण होत्या. पण मी काहीच घेतलं नाही त्यातलं, कारण बेल्ट वगैरे पिऊला आधीचेच आहेत. मग तिला रबर वगैरे घेतले, कारण सकाळी सकाळी शाळेत 2 विण्या टाकून जायला लागतात तिला. आणि त्यामुळे मग रबर, तिला कितीही रबर घेतली ना ती हरवून टाकते. तुमचेही लेकरं असेच करतात का? माझी तर पिऊ ना अशी जिथं टाकलं ना तिथंच टाकून देते, मग डबल तिला नाही सापडत. मग ते रबर हरवूनच जातं, तिचं असंच होत असतं. मग त्यामुळे तिला एक्स्ट्राचे रबरचे पॉकेट घरात असून ठेवूनच द्यावं लागतात. तिला ना रबरचं पॉकेट वगैरे घेतलं आणि डबल टेप नव्हती, डबल स्टिक टेप पण घेतली. खूप सारं सामान होतं, छोटे छोटे स्टिकर वगैरे लेकरांना, म्हणजे इरेझर कलरचे. आणि दुसऱ्या दुकानावर गेलो. आता इथे बघायचे होते देवाला पाणी भरून ठेवण्यासाठी बुडगे असतात ना, ते बुडगे, पण ते खूपच महाग म्हणत होते, त्यामुळे मग आम्ही ते नाही घेतले. पण खूप छान सामान आलं होतं ना, मस्त मस्त नवीन नवीन वेगवेगळ्या डिझाईनचे नवीन नवीन सामान आलं होतं. नंतर ना आम्हाला काही बॅग्स घ्यायच्या होत्या, बॅग घ्यायला गेलो दुकानावर बॅगच्या. आणि इथे काही बॅग्स पण बघितल्या, लहान लेकरांच्या बॅग वगैरे होत्या, त्याही घेतल्या. नंतर ना त्यांनी आम्हाला आणल्या होत्या चॉकलेट ना खूप आवडतात पिऊला. आणि आम्हालाही त्यांनी खायला सगळ्यांना चॉकलेट्स आणल्या होत्या. त्यांना वडापाव आणायला सांगितला होता. त्या येईपर्यंत, ते बनवपर्यंत मग आम्ही चॉकलेट्स वगैरे एन्जॉय केला. आणि नंतर वडापाव घेऊन घरी आलो.
व इथले वडापाव खूप छान लागतात, म्हणून आम्ही कधीही या साईडला गेलोत ना तर मग वडापाव घेऊनच येतो घरी. बाजाराकडे गेलं की इकडे खूप छान वडापाव भेटतात आणि एकदम ताजे ताजे आणि गरम गरम देतात इथे. त्यामुळे ना, आणि ते सांगत होते पिऊ आज ट्युशनला गेली नाही, ट्युशनला तिने आज सुट्टी घेतली. बघा, लेकरं घरी आपण नसलं ना, लेकरं असे हे करतात ना, फायदाच घेऊन जातात. तिला आज ट्युशनला जायचा कंटाळा केला आणि हे बघा ना, चॉकलेट खायला दिली तर सगळी चॉकलेट तोंडात टाकून दिली. ते म्हणत होते त्याला असं काही देऊ नको. असे लेकरं बदमाश राहतात ना. त्यालाही चॉकलेट खूप आवडते, पण त्याला मी चॉकलेट देत नाही. उगं त्याला हात म्हणजे बघू लागले देऊन, पण त्याने सगळी तोंडातच टाकून दिली. असे लेकरं काहीतरी आगाऊपणा करतात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.